तर साईराम मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या स्वतःच्या चॅनलमध्ये, म्हणजेच रोहित कदम व्लॉग्समध्ये. आज आहे दिवस 6वा साई भक्ती पालखीचा. ठीक आहे, आता उजळलं आहे, ऑलमोस्ट 6:45 झाले आहेत आणि पालखी वगैरे गेलेली आहे. मागची निशाण पण गेलेली आहे. इथं आपला नाश्त्याचा विषय चालू आहे, नाश्ता बनतो आहे आपला. आणि मागे बघा कसं सूर्य उगवतो आहे. आणि आपल्या सोबतीचे आपले सेवेकरी माननीय अत्तर्व भाऊ अळदणकर. आज खाऊया आपण मसाले भात. त्यांना बोललो मी पापडसाठी, पण पापड 1 किलोच आहे, आपल्याला अजून 1 दिवस घालवायचा आहे. तर नाश्त्याला काय पण मसालेच भात आहे. मसाला भात नाश्त्याला आहे. हो, तेच बोललो. पापड बोललेलो, पण पापड नाही जमणार, रात्री लागतील. यांना उद्या रात्री पुलाव आहे आपल्या जेवणाला. असं आहे काय? हे बघा, हे आमचे पालखी प्रमुख होते, पण यांची सध्या विकेट पडलेली आहे, म्हणून ते पण आमच्यासोबत पाण्याच्या सेवेकरीमध्ये आलेले आहेत, पाण्याच्या गाडीमध्ये आपल्या. बरोबर. किती वर आउट झालास? 5व्या दिवशी दुपारी. थोडासा स्कोर किती गेला? थोडासा ताप आला म्हणून अशी विकेट पडली नाही, विकेट पाडावी लागली. चालू शकत होतो, पण म्हटलं नको. बरेच वर्ष चाललो मी, पण आता जरा साईराम आराम घेऊया. वय झालंय आपलं, बाकीच्यांना संधी देऊया चालण्याची. चला नाश्ता बघा, नाश्ता बनतोय मस्त की. तिथं आपला अंकुश दादा बॅगवाला, बॅगेचा टेम्पोवाला, सॉरी, मस्त की नाश्ता होता आपला. बॅटिंग झाली तर काय बोलतो साईराम मित्रांनो, थंडी खूप आहे. जवळजवळ आता हात आमचे असे आकडायला लागले आहेत. आता आम्ही चाललो आहे पुढच्या दिशेने. कमाल बाहेर पडायला लागलाय. चला बघा, मागे बघा मस्त की काय सूर्य उगवलाय. चला आम्ही पण आता निघतो. ऑलमोस्ट आमचा पण टाईम झालेला आहे. बाकी काय नाही. हे बघा आपल्या गाड्या इकडे लागलेल्या आहेत. तिकडची व्हाईट ॲक्टिवा अत्तर्वची आहे, ही ब्लॅक ॲक्टिवा माझी आहे. आणि हां, आपल्याला जी बॅग मी शोधत होतो ती तुम्हाला सांगितलं नसेल. ही बॅग आहे ना माझी ॲक्च्युली हरवलेली होती, पण नव्हती, पण एका ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलेली ही बॅग. मला माहिती नव्हतं आणि मी पूर्ण घरभर शोधली ही, पण नाही भेटली. आता ही 5व्या दिवशी रात्री भेटलेली आहे मला. ठीक आहे, आणि आता बघूया, आपण निघूया. बॅगेचा टेम्पो निघतो आपला. जेवणाचा टेम्पो इकडे उभा आहे. ही बघा, ही ॲम्ब्युलन्स आहे, DRD ग्रुपने दिलेली, सोनू भाऊनी. आणि आपला पाण्याचा टेम्पो. बाकी आता भेटू तुम्हाला पुढे गेल्यावरती. पालखी गेली असेल थोडी पुढे, जास्तच गेली असेल. तुम्हाला आता डायरेक्ट पहिल्या निशाणीला भेटतो आम्ही. चला साईराम. तर साईराम मित्रांनो, आपण आता सिन्नर घाटात आहोत आणि आपल्या पालखीवाल्यांना बिबट्या दिसलेला आहे. ठीक आहे, पुढे आम्हाला फोन आलेला दोघा तिघांचा. आणि आपले ग्रुपमधली मंडळी मागेच येत आहेत. हे बघा, आज आम्हाला बिबट्या वाय दिसणार. अरे भालूला बिबट्या दिसणार आहे म्हणून भालू खुश झालाय, कारण भालू वर्सेस बिबट्या वाय आहे. आता नडा काळ चौकीचा बिबल्या बाय आहे, काळ चौकीचा बिबल्या बाय आता नडा. चला, जर दिसला तर तुम्हाला दाखवतो कुठून, थोडाफार जरी दिसला तरी. चला साईराम मित्रांनो, हे बघा आपण जिथे बिबट्या दिसला होता ना त्याच जागेवरती होता एक्झॅक्ट. इथे कुत्र्याचा का कसला तरी वास येतोय. डाऊट आहे बिबट्यानेच खाल्ला असेल, काय माहिती. आहे बघा, ह्या गाडीवाल्यांना दिसला इकडे, ह्याच जागेवरती, या परिसरात दिसला. आणि तो इथून वरती गेला परत, इथून ह्या साईडने असा वरती गेला परत. आणि आपली पालखी पण आलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला दाखवूया पालखी. थांबा, झाली पालखी शिडीला चालली आणि साई कृपा. ए साईच्या लाडक्या, अरे हा बघा आमचा जॅकी भाऊ. इकडे तिकडेच दिसला नाही ते बघा, ते गेले ना दोघे जण. चला तुम्हाला पण दाखवतो, थांबाच, आम्ही आलोच. तिकडे तिकडे
घ्या मोबाईल घ्या तुम्ही. फोन लाव सगळ्यांना फोन लाव. थांबायला लागेल. बघा इकडून चाललेला आहे तो, इथं पण दिसत नाही सध्या इथे तरी. मला दाखवतो, थांबा 2 मिनिटं थांबा, दाखवतो. हा बघा मित्रांनो, हा बघा ठसा पायाचा वापस ऊपर चला. कभी इथूनच गेलेला आहे 15-20 मिनिट. बघा दादांनाच दिसलेला आहे. आपल्याला नाही दिसला, आपलं नशीब नाही, जाऊ देत. आपल्याला दिसला असतं तर मजा आली असती, लॉग फुल व्हायरल गेला असता. मग चला बघूया पुढे आता काय ते. चला साईराम. तर मित्रांनो साईराम, आपण परत एकदा भेटलेलो आहे. आजच्या दिवशी व्लॉग काढायला नाही भेटला आहे. आजचा दिवस आहे 6वा. आपण सध्या आहोत सिन्नर ते शिर्डी या रोडला, नॅशनल हायवेला होतं. पण आता आपण सिन्नर सिटी सोडलेली आहे, ठीक आहे. आणि आपल्यासोबत कोण जोडलेलं आहे परत एकदा बघा, प्रणय धुरी. जो पहिल्या दिवशी होता तो आज 3रा दिवस आहे काहीतरी, दिवस 6व्या दिवशी भेटला आहे. आणि मी आणि अजून एक आपले मोठे भाऊ प्रतीक माळकर, हे सुद्धा जोडलेले आहेत. आजच दुपारी आलेले आहेत सिन्नरला. खूप बरं वाटलं पण, ठीक आहे, मजा येते. आता बघूया आज काय जास्त ही मजा दाखव, ही मजा. आज काय व्लॉग करायला भेटलं नाही जास्त, बरं नव्हतं. ठीक आहे, सेवेकरी बनल्या, पण चांगली गोष्ट आहे. सगळ्यांची सेवा करतोय, त्याला खूप सारं पुण्य लागतंय. ठीक आहे. चला आता हे बघा इथे पालखी थांबले आरतीला. खरी मजा आहे. बोलतो ना स्वर्ग सुख. जय. हे बघा बॅटिंग करायला चाललेले, जाऊन आलो. आता जाऊन आला. हे बघा आपले 3रे भाऊ बंधू कुठे. खाल्ला कोल्हा. चला भेटूया आपण परत एकदा थोड्या वेळातच. आणि तिकडे आपले 2 काका आणि एक दादा पण उभे आहे, माया काका आणि बाबू दादा. चला आपण भेटूया, परत भेटूया. भक्तीची पालखी निघाली काळा चौकीत शिर्डी गावी. साई भक्तीची पालखी निघाली काळा चौकीत शिर्डी गावी. साई भक्तीची पालखी निघाली काळा चौकीत शिर्डी गावी. मोठा पालखीचा थाट आत बसे साईनाथ, नाम गजरात करतात वारी. साई भक्तीची पालखी निघाली काळा चौकीत शिर्डी गावी. साई भक्तीची पालखी निघाली काळा चौकीत शिर्डी गावी. स्वयंभू मारुतीला वंदन करून 52 चाळीतून जाती पालखी घेऊन र दादा. चाळीतून जाती पालखी घेऊन. डॉक्टर कंपाऊंड चिंचपोकळी डोंबिवलीचे भक्त येती शिवडी विरार अंधेरीचे. शिवडी विरार अंधेरीचे. घोष साई नामाचा चल्लो साई भक्तीचा उत्सव साजरा करती हो पदयात्री. साई भक्तीची पालखी निघाली काळा चौकीत शिर्डी गावी. आणि मित्रांनो आपण आपल्या रात्रीच्या हॉलच्या 2 ते 3 किलोमीटर मागे आहोत, म्हणजेच पांगरीच्या हॉलच्या.
उद्या शेवटची रात्र आणि त्यानंतर मग आपण शिर्डीत. आणि आम्हाला इथे मागे कोण दिसले आहेत जे पालखीसोबत पुढे जे एकेकाळी निशाणी गाजवत होते या पालखीत, ते केदार कदम हे आणि आताच नवीन आलेले ज्यांनी पालखीला खांदा दिला, आम्हाला जरा भूक लागली म्हणून मागे राहिलो. प्रतीक माळकर. असं नाही हे काय बघा, आम्हाला जरा भूक लागलेली म्हणून हे प्रतीक माळकर आणि हे केदार कदम. यांना खायला आम्ही काय आणलंय माहिती आहे, दाखवतोच तुम्हाला, थांबा. खोला साहेब जरा. हे बघा वेफर आणलेलं आहे. पाणी नाही आहे कारण की पाणी संपलेलं होतं. बांबू असेल हा बांबू आम्ही बिबट्याला मारायला घेतलेला. त्या बांबू सोलपडून काढायचे बिबट्या, अरे नाही बिबट्या बोलणार, अरे चला मी तुम्हाला काठी सोबत घेऊन जातो. तुझ्या सकाळी ते बांबूला पण सोल पडेल. मग तेच सांगतो ना. पण बघ ना ह्याला मस्त की रेडियम वगैरे आहेत भारी असे. तू बघणार ना बॅगेची काय हालत केली आहे तू. धाव दे आता काय. चला भेटूया. चला साईराम, भेटूया पुढे. ती बघा पालखी चाललीच आहे. पाण्याची व्यवस्था करशील ना बरोबर. पाणी आता लय लांब, डायरेक्ट हॉल्ट वरती तुम्हाला. आणि आपल्यासोबत आपले मित्र प्रवीण भाऊ उर्फ दाद्याचे मित्र, ठीक आहे. आणि बाकीचे अजून लय मागे आहेत, भरपूर मागे आहेत. आपण सिन्नर टू शिर्डी या रोडला आहोत, हायवेला, नॅशनल हायवेला. मस्त रोड आहे, थंडी लय भरपूर आहे, थंडी जाम आहे, बेकार आहे, काहीतरीच बेकार थंडी आहे. मस्त एकदम बर्फ झालो, बर्फ. आम्ही दोघे पण गाडीवर तर अजून बर्फ, कुल्फी झालो कुल्फी. चला तुम्हाला दाखवतो, तो डायरेक्ट हॉल्टवरती जातो. मागे आत्ता तो थांबला आहे, जर काय लागलं तर फोन करेल तो. आणि शेवटची निशाणी एकदम अंधेरीवाल्यांकडे, एकदम मागे, खूप मागे, मे बी असेल 5-6 किलोमीटर मागे असेल इथून. आणि आपल्या इथून हॉल्ट आहे 2 किलोमीटर असेल काहीतरी, ठीक आहे. चला साईराम, भेटूया तुम्हाला हॉल्टवरती डायरेक्ट. आजचा व्लॉग थोडा आहे चांगला झाला आहे. 5व्या दिवसाचा व्लॉग थोडा शॉर्ट झाला आहे, त्याला कसं करू एडिट मला ते समजत नाही. पण काय ना काहीतरी जरा एडिट करतो त्याच्यात प्रॉपर, आणि करतो एक 12-13 मिनटाचा करतो, माझा शॉर्ट व्लॉग होऊन जायचा तो. चला गाड्या असल्या राप रूप येतात एकदम. हे बघा, हे बघा, हे झाली बघा, ओव्हरटेक करून बघा चालले काय. चला फॉर्च्युनर वर्सेस सेडान, काय माहिती कोण जिंकतंय. पहिलं आपण जाऊया हॉल्टवरती आरामात, आपली पालखी हलवूया. पालखी पोचेल आता थोड्या वेळात. चला साईराम.